मराठा आरक्षणाच्या संदर्भामधल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि उद्यापासून रणरणत्या उन्हामध्ये बेमुदत उपोषण करण्याचा निर्धारही त्यांनी केलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या घडामोडींना चांगलाच वेग आलाय। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे नेते प्रसाद लाड यांचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या भेटीसाठी संध्याकाळी 5 वाजता पोहोचणार आहे। तर चर्चेला शिष्टमंडळ येऊ द्या, पण मी उपोषणावरती ठाम असल्याचं जरांगेंनी आधी स्पष्ट केलंय। दरम्यान विखेंनी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घेतलेल्या आढावा बैठकीतला तपशील जरांगेंच्या समोर मांडला जाणार आहे। त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ उपोषणापासून जरांगेंचं मन वळवण्यामध्ये यशस्वी ठरणार का हे बघणं देखील महत्त्वाचे राहील। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। रवी, खरं तर 29 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी दिला होता या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि अगदी काही वेळामध्ये शिष्टमंडळ पोहोचेल, मात्र जरांगे उपोषणावरती ठाम आहेत। यामिनी खरं तर 2 सप्टेंबरपासून कुठेतरी मनोज जरांगेंच्या बाबतीत सरकारचा कुठेतरी विसंवाद पाहायला मिळाला। मधल्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही असा आरोप मनोज जरांगेंचा आहे आणि लागोलाग कालपासून शिष्टमंडळ हरकतीत आलेलं आहे आणि आज मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्र वाटपाविषयी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये थोड्याच वेळापूर्वी बैठक पार पडली। यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड होते। या बैठकीमध्ये एकूण मराठवाड्यातल्या स्थितीचा आढावा घेण्यात आला। जसं की आज एबीपी माझाशी बोलताना विखे पाटील म्हणाले की काही त्रुटी किंवा काही तक्रारी आहेत अधिकाऱ्यांच्या बाबतीत, काही हेतूत व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत। या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। त्याचा एक ड्राफ्ट देखील तयार करण्यात आलेला आहे आणि तो ड्राफ्ट मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात येईल। त्याबरोबरच काही समजूत घालण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी होणार आहे। सरकार दरबारी नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, काय आढावा घेतला जातोय याची इत्थंभूत माहिती विखे पाटील आणि प्रसाद लाड हे मनोज जरांगे यांना देणार आहेत। आज सकाळी दोन्ही नेत्यांनी म्हणजे प्रसाद लाड असतील किंवा विखे पाटील असतील त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की आम्ही जेव्हा संवाद साधू तेव्हा मनोज जरांगे हे आपलं नक्की आंदोलन मागे घेतील अशा प्रकारचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। खरं तर आता तासभरामध्ये ते आंतरवली सराटीमध्ये दाखल होतील। दोघांमध्ये देखील चर्चा या ठिकाणी होणार आहे आणि जो काही ड्राफ्ट आहे किंवा जी माहिती आहे सरकारची ती त्यांच्या पुढे सादर केली जातील। आणि खरं तर मनोज जरांगे यांनी एक म्हटलेलं आहे की जरी शिष्टमंडळ आलं तरी आपण उपोषणावरती ठाम आहेत, पण त्यांचं काही समाधान होण्यासारखी काही कृती किंवा काही कागद घेऊन आलेत का ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचं काही मन परिवर्तन होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि प्रशासनानं देखील मनोज जरांगे यांना एक विनंती अथवा आवाहन केलेलं आहे की त्यांनी या उपोषणापासून म्हणजे उपोषणात रखरखत ऊन आहे आणि टेम्परेचर वाढत जाते, अशा अवस्थेमध्ये उपोषण करणं योग्य नाही, हा निर्णय बदलला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांच्यासमोरचे जे कोर कमिटीचे लोक आहेत त्यांना देखील विनंती केली की तुम्ही मनोज जरांगे यांची समजूत घातली पाहिजे। या सगळ्या अंगाने आपण विचार केला तर हे बैठकीनंतर अधिकाधिक स्पष्ट होऊ शकतं। यामध्ये अगदी रवी, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।